सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतात। त्यांच्या विरुद्ध प्रधान सचिवाकडे अनेक तक्रारी असताना याबाबत चौकशी होत नसल्याचे कळते। कोरोना काळात लस साठा संदर्भात ते चर्चेत होते। एकाच जिल्ह्यात 25 वर्ष कार्यरत असल्याने ते एका बड्या वसिलेबाजीतून आहे असे सांगितले जाते। सध्या ते राज्याच्या आरोग्य विभागात एकूण चर्चेचा विषय बनला आहे। आणखीन एक कहर म्हणजे शासकीय सदनात दारूची बॉटल, दारू पिल्याचा ग्लास आणि विमल गुटखा पदार्थ व नशेले पेय घेत असल्याचे रंगेहात निदर्शनास आले आहे। घडलेला प्रकार असा की राष्ट्रीय शीतसाखळी स्त्रोत केंद्र पुणे येथे 10 ऑक्टोबर 2023 रोजी SHSRC मार्फत PSC रिव्हिजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यशाळेच्या दरम्यान जिल्हा परिषद आरोग्य विभाग सोलापूर येथील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी शासकीय सदनात दारूची बॉटल, दारू पिल्याचे ग्लास आणि विमल गुटखा असल्याचे व ते खात व पीत असल्याचे आढळून आले आहे। या गैरप्रकाराबाबत राष्ट्रीय शीतसाखळी स्त्रोत केंद्र पुणे यांच्याकडून वरिष्ठ कार्यालयास यासंबंधी शिस्त व गैरवर्तणूक केल्यासंबंधीचे पत्र पाठवून तक्रार नोंदवली गेली आहे। शासनाच्या नियमानुसार मद्यपान व धूम्रपान करण्यास सक्त मनाई असून तो गुन्हा आहे, परंतु वरिष्ठ कार्यालय येथे कार्यशाळा होती। संबंधित वरिष्ठ अधिकारी असतानाही असा लाजिरवाणा प्रकार घडतो आणि सर्व शिस्तीचे नियम धाब्यावर ठेवून बिनधास्तपणे बेनियम चालविला गेला। याबाबत सदर राज्यातील आरोग्य विभागात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे। याबाबतची गंभीर दखल कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर यांनी घेतली आहे। त्यांनी याबाबत डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यावर कडक कारवाई आणि केलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा असा लेखी सूचना सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांना दिला आहे। डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांना बजावलेली नोटीस। सदरच्या गैरप्रकाराबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांना वरिष्ठांकडून लेखी पत्र आले असून त्यांनी या अनुषंगाने डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांना नोटीस बजावल्याचे सांगितले। सदरच्या नोटीसाला उत्तर आल्यानंतर वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे अहवालानंतर डॉक्टर अनिरुद्ध पिंपळेवर काय कारवाई होणार याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे।